हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण मिसलेनियस क्वेश्चन नंबर 10 पाहतोय. त्यातले पहिले 10 क्वेश्चन्स आपले सोडवून झालेत. आता नेक्स्ट पुढचे क्वेश्चन बघूया आपण. 11th क्वेश्चन बघूया. LHS आहे sin थीटा प्लस कोसेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थीटा प्लस सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. RHS आहे tan स्क्वेअर थीटा प्लस कॉट स्क्वेअर थीटा प्लस 7 हे प्रूव्ह करायचं आहे. पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे ब्रॅकेट स्क्वेअर तर करून घेऊया. बघा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे sin स्क्वेअर थीटा प्लस b स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा प्लस दोघांचा प्रोडक्ट त्याचं डबल 2 sin थीटा इंटू कोसेक थीटा प्लस a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस सेक स्क्वेअर थीटा दोघांचा प्रोडक्ट त्याचं डबल 2 कॉस थीटा इंटू सेक थीटा. आता ही टर्म साइन स्क्वेअर थीटा आणि त्याच्या शेजारी हे कॉस स्क्वेअर थीटा प्लस हे कोसेक स्क्वेअर थीटा ऍज इट इज कोसेक स्क्वेअर थीटा आहे. हे कोसेक स्क्वेअर थीटा आणि हे प्लस सेक स्क्वेअर थीटा. आता बघा हे 2 साइन कॉस 2 साइन कोसेक, तर साइन आणि कोसेक एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. साइन थीटा कोसेक थीटा हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. त्यांचा प्रोडक्ट किती असणार आहे? अर्थात 1 असणार आहे. प्लस 2 कॉस आणि सेक एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. त्यांचा प्रोडक्ट किती असणार आहे? अर्थात 1 असणार आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1. आता कोसेक स्क्वेअर थीटाला 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा, नीट लक्षात द्या बरं का, प्लस सोपा आहे प्रॉब्लेम. सेक स्क्वेअरला 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा प्लस 2 प्लस 2 1 प्लस 1 2 3 आणि हे सगळे मिळून 4 7 झाले. आणि हे टर्म्स राहिले टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर, म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा प्लस कॉट स्क्वेअर थीटा आणि नंबर मध्ये 1 प्लस 1 2 2 प्लस 1 3 3 प्लस 2 5 5 प्लस 2 7 इक्वल्स RHS. मिळाले का बघा. Now 12th question. LHS is sin raised to 8 theta minus cos raised to 8 theta and RHS sin square minus cos square into bracket 1 minus 2 sin square theta cos square theta प्रूव्ह करायचं. ठीक आहे. बरं अवघड नाही आहे पण फॅक्टर्स वगैरे जास्त आहेत. मी कंटिन्यू करतोय का. हे बघ साइन स्क्वेअर थीटा रेस टू 4 म्हणजे रेस टू 8 होतात मायनस कॉस स्क्वेअर थीटा रेस टू 4 म्हणजेच रेस टू 8 होतात. आता बाजूला थोडेसे फॅक्टर्स बघा. हे बघा a रेस टू 4 मायनस b रेस टू 4 चे फॅक्टर्स. फर्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे मागे पुढे झाले तरी चालतात. ठीक आहे. रेस टू 4 मध्ये आहे. मग तसं a रेस टू 4 मायनस b रेस टू 4 आहे. आता पहिलं ब्रॅकेट आहे त्यातलं a स्क्वेअर म्हणजे a रेस टू 4 मायनस b रेस टू 4. फर्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, सोपं करू का, रेस टू तुम्हाला a स्क्वेअर म्हणजे रेस टू 4 चा परत स्क्वेअर करायला लागेल. मग असं करू, जस्ट मिनिट. हे जरा इंडायसेस फक्त चेंज करतो, तुम्हाला जास्त सोपे जातील, बाकी काही नाही. हा हेच इंडायसेस फक्त मी मागे पुढे करतो. फॅक्टर्स तेच पडणार आहेत. हे बघा साइन रेस टू 4 थिटाचा स्क्वेअर मायनस कॉस रेस टू 4 थिटाचा स्क्वेअर म्हणजे 4 टू 8च होतात. हे जास्त सोपं जाईल तुम्हाला. बघा ह्याला कव्हर करा a, ह्याला कव्हर करा b. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके a मायनस b आणि a प्लस b. ओके
साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा. आता परत बघा, a रेस टू 4 मायनस b रेस टू 4. आता तुम्हाला लवकर कळेल. a रेस टू 4 मायनस b रेस टू 4 फॅक्टर्स a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मग a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरचं ब्रॅकेट मी आधी लिहिणार आहे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा आणि हे sin स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर थिटा. थर्ड ब्रॅकेट ऍज इट इज, नो चेंज, sin रेस टू 4 थिटा प्लस cos रेस टू 4 थिटा. आता हे sin स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा काय होतील 1 इंटू ब्रॅकेट sin स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर थिटा ऍज इट इज इंटू ब्रॅकेट. आता इथं नीट लक्ष द्या, sin रेस टू 4 थिटा प्लस cos रेस टू 4 थिटा. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी मी काही ऍडजस्टमेंट दाखवेन, कायम लक्षात ठेवा. प्लस प्लस 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा. मागच्या एका प्रॉब्लेम मध्ये आलो होतं बघा, 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा. आणि हे जे एक्स्ट्रा घेतलेले आहेत हे लगेच कॅन्सल करण्यासाठी मायनस 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा. ब्रॅकेट कम्प्लीट. ओके. आता 1 इंटू धिस ब्रॅकेट म्हणजे ते ब्रॅकेट ऍज इट इज, sin स्क्वेअर थिटा प्लस मायनस sin स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर थिटा इंटू स्क्वेअर ब्रॅकेट. आता इथून एवढा जर पार्ट अंडरलाईन केला जर आपण पाहिला तर तो sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटाचा तो ब्रॅकेट स्क्वेअर आहे का कन्फर्म करा. फर्स्ट टर्म स्क्वेअर आहे, लास्ट टर्म स्क्वेअर आहे, प्रोडक्ट ऑफ टू डबल ऑफ दॅट आहे. आणि पुढे ते मायनस 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा ऍज इट इज स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आता यामध्ये हे ब्रॅकेट ऍज इट इज sin स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेट sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा ऍज इट इज इक्वल टू RHS आहे का बघा तुमचं, इक्वल्स RHS. नाउ क्वेश्चन नंबर 12, LHS sin रेस टू 6a प्लस cos रेस टू 6a. मी इथनं कंटिन्यू होते. LHS इक्वल्स या टर्मला मी sin स्क्वेअर a चा ब्रॅकेट क्यूब म्हणजे रेस टू 6 आणि cos स्क्वेअर a चा ब्रॅकेट क्यूब म्हणजे रेस टू 6. a क्यूब प्लस b क्यूब, फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a. नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे sin रेस टू 4a मायनस ab sin स्क्वेअर a cos स्क्वेअर a प्लस लास्ट टर्म स्क्वेअर म्हणजे cos रेस टू 4a. a क्यूब प्लस b क्यूब, a प्लस b, a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर हे त्याचे फॅक्टर्स. आता या टर्म कडे जर पाहिलं आपण तर sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a 1 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट. आता हे sin रेस टू 4a प्लस हे शेवटचे cos रेस टू 4a आणि हे मायनस sin स्क्वेअर a cos स्क्वेअर a ऍज इट इज ब्रॅकेट कम्प्लीट. मी तुम्हाला मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे हे परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी, हा परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी त्यातली जी ऍडजस्टमेंट आहे ती बघा. हा sin रेस टू 4a ऍज इट इज प्लस cos रेस टू 4a ऍज इट इज. आपण एक्स्ट्रा घेणार आहोत टर्म प्लस 2 sin स्क्वेअर a cos स्क्वेअर b. ते कॅन्सल केले, मायनस 2 sin स्क्वेअर a cos स्क्वेअर b. ते कॅन्सल, एक्स्ट्रा घेतलेले कॅन्सल केले आणि ऑलरेडी असलेले मायनस sin स्क्वेअर a आणि cos स्क्वेअर a. b नाही बरं का, ते एच आहे, ए टर्म ए मध्येच आहे, बी नाहीये. साइन आणि ही पण टर्म ए मध्येच आहे कारण दोन्ही ए आहेत नाही. हा sin स्क्वेअर a cos स्क्वेअर a ऍड केले
आणि लगेच सबट्रॅक्ट केले, ब्रॅकेट कम्प्लीट. इथून एवढा जो पार्ट आहे मायनस साइन पर्यंत, त्या पार्टकडे एकदा नीट पहा. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए चा हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता या दोन टर्म्स कडे बघा. इथं -2 आणि हे -1 मिळून झाले -3 साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1, -3 साइन स्क्वेअर ए ॲज इट इज. कॉस स्क्वेअर एला आरएचएस कडे बघा, कुठेही कॉस नाहीये. या कॉस स्क्वेअर एला 1 मायनस साइन स्क्वेअर ए आपण रिप्लेस केलं. आणि आता -3 साइन स्क्वेअर ए ब्रॅकेट ओपन करा, 1 ॲज इट इज. -3 साइन स्क्वेअर ए इंटू 1 म्हणजे -3 साइन स्क्वेअर ए, आणि मायनस इंटू मायनस प्लस 3 साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर म्हणजे साइन रेस टू 4a इक्वल्स RHS आहे का, एकदा चेक करा. RHS 1 - 3 साइन स्क्वेअर ए प्लस 3 साइन रेस टू 4a. Now 14th question. LHS 1 plus tan A into tan B bracket square plus tan A minus tan B bracket square. RHS है sec square A into sec square B. हा क्वेश्चन बऱ्याचदा परीक्षेला येतो बरं का, लक्षात ठेवा. ओके, A प्लस ही टर्म प्रोडक्ट मध्ये आपण त्याला B म्हणूया. आपण A प्लस B चा ब्रॅकेट स्क्वेअर करतोय आपण. फर्स्ट टर्म स्क्वेअर 1 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर tan स्क्वेअर A tan स्क्वेअर B प्लस प्रोडक्ट ऑफ 2 डबल ऑफ दैट 2 tan A tan B plus A minus B bracket square, first term square tan square A plus last term square tan square B. दोघांचा प्रोडक्ट असा डबल -2 tan A tan B. आता पॉझिटिव्ह 2 tan A tan B, निगेटिव्ह 2 tan A tan B कॅन्सल. काय राहिलं ते बघू नंतर अरेंजमेंट. 1 प्लस tan square A tan square B plus tan square A plus tan square B. ओके, आता याच्या पुढची स्टेप महत्वाची. अरेंजमेंट बघा, तुम्हाला sec square दिसले का, म्हणजे याचा अर्थ हे आणि हे कंबाईन केले ना 1 प्लस tan square A की sec square A होतात. पुढचं पुढे बघूया. चला मग पहिल्यांदा हे 1 प्लस tan square A मी एकत्र केले, फक्त जवळ जवळ लिहिलेत मी आता. प्लस हा तुमचा tan स्क्वेअर बी आहे तसा, tan स्क्वेअर बी प्लस ही टर्म आहे तशी tan स्क्वेअर ए tan स्क्वेअर बी. ही अरेंजमेंटची स्टेप महत्वाची आहे. या दोन टर्म्सना फक्त आता मी ब्रॅकेट करतो. 1 प्लस tan स्क्वेअर ए प्लस पुढच्या दोन टर्म मधून, या दोन टर्म मधून tan स्क्वेअर बी आपण कॉमन काढतो. tan स्क्वेअर बी ब्रॅकेट मध्ये यातला 1 राहणार प्लस tan स्क्वेअर ए शिल्लक राहणार. आता हे ब्रॅकेट पुन्हा कॉमन काढणार आहे, म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर ए हे ब्रॅकेट कॉमन काढलं की इथलं काय राहणार, यातला 1 हे महत्वाचं आहे. आणि ते टर्म काहीच नाही, हे ब्रॅकेट कॉमन निघालं की 1 राहणार प्लस हे tan स्क्वेअर बी जे ते आहे 1 प्लस tan स्क्वेअर ए म्हणजे sec स्क्वेअर ए आणि 1 प्लस tan स्क्वेअर बी म्हणजे sec स्क्वेअर बी इक्वल्स RHS आहे का बघा. RHS sec स्क्वेअर ए इंटू sec स्क्वेअर बी. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता इथून पुढचे जे सगळे शेवटपर्यंतचे क्वेश्चन आहेत, हे एकतर आपण असं नाही करत की LHS न सुरुवात केली RHS आणलं किंवा RHS न सुरुवात केली LHS आणलं. हा टाईप आता नसतो. हे जे प्रॉब्लेम साधारण बघितले की तुम्हाला कळतात. एक तर बेस्ड ऑन आयडेंटिटीज, दुसरी गोष्ट म्हणजे आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेले कॉम्पोनेंडो, डिव्हिडेंडो किंवा थेरमॉन इक्वल रेशोज, या सगळ्याचा वापर करून हा टाईप सॉल्व्ह करता येतो. जेव्हा असं इथं इकडे 3 आणि 3 6 टर्म्स, तिकडे 6 टर्म्स असतात, तेव्हा मोस्टली कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो वापरायचा असतो. आणि ज्यावेळेस इकडचा किंवा LHSचा किंवा RHSचा एखादा पार्ट थोडासा कमी असतो, थोडासा तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जाणवेल, तिथं थेरमॉन इक्वल रेशोजनं प्रॉब्लेम सोडले जातात. लक्षात ठेवा मी काय सांगतोय.
असे ज्यावेळी 6 टर्म्स असतात ना असे असे त्यावेळी कॉम्पोनेंडो, डिव्हिडेंडो, अल्टरनेंडो वगैरे वगैरे याचा वापर करायचा. आणि जेव्हा इथं असा पार्ट असतो की नाही की 2च टर्म आणि खाली एखादी टर्म असते किंवा वर एखादी टर्म खाली 2 टर्म असतात. नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा म्हणजे तुम्हाला लगेच जाणवेल तिथं थेरमॉन इक्वल रेशोचा वापर केला तर जास्त कन्व्हिनियंट असतं. आता बघा याच्या सारखं प्रॉब्लेमवर लक्ष असावं लागतं. ह्याला धड LHS किंवा RHS कुठूनही सुरुवात होत नाही, याला आयडेंटिटीतनं सुरुवात करायची. मग सुरुवात अशी होईल होते 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स कोसेक स्क्वेअर थिटा. कॉट स्क्वेअर पलीकडे गेले की कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर म्हणजे 1. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स 1. आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चे फॅक्टर्स a प्लस b a मायनस b. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा सॉरी इंटू कोसेक थिटा मायनस कॉट थिटा. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a प्लस b a मायनस b. RHS मध्ये 1 ऍज इट इज. आता यातलं कुठलंही एक ब्रॅकेट पलीकडे ट्रान्सफर करा, तुम्हाला हवं ते चालतं बरं का, कुठलंही. मी हे ब्रॅकेट पलीकडे देणार आहे. देअरफॉर इथं काय झालं सांगा, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा अपॉन 1. मी मुद्दामून 1 देतो याला अपॉन. RHS मध्ये 1 अपॉन कोसेक थिटा मायनस कॉट थिटा. ओके. आता इथे मी कॉम्पोनेंटो डिव्हिडंडची प्रोसेस करतो म्हणजे तुम्हाला त्यातले टर्म्स भलेही मागे पुढे मिळतील पण मिळतील. बाय कॉम्पोनेंटो and dividend. Numerator plus denominator cosec theta plus cot theta plus 1 अपॉन. मी तुम्हाला 9वीत सारखं सांगत होतो हा पार्ट कडे फार व्यवस्थित लक्ष द्या, कायम लागतं 11वी 12वी मध्ये. न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. RHS पुन्हा न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर. न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटरला अडचण नसते, मुलं चुकत नाहीत. कोसेक थिटा मायनस कॉट थिटा. आता चुकतात खाली. न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर बघा 1 मायनस कोसेक थिटा प्लस कॉट थिटा. आता पुढच्या स्टेप मध्ये हे झालं कॉम्पोनेंटो डिव्हिडंड. अल्टरनेटिव्ह स्टेप करतोय. न्यूमरेटर अपॉन, तिथं लक्ष माझं आहे बघा, न्यूमरेटर मध्ये 1 प्लस कॉट कोसेक मिळाले त्याला अपॉन 1 मायनस कॉट प्लस कोसेक आहे बघा. 1 मायनस कॉट प्लस कोसेक म्हणजे न्यूमरेटरचा रेशो, डिनॉमिनेटरचा रेशो, ह्याला अल्टरनेटिव्ह म्हणतात. म्हणून नेक्स्ट स्टेप बाय अल्टरनेटिव्ह. न्यूमरेटर अपॉन न्यूमरेटर कोसेक थिटा प्लस कॉट थिटा प्लस 1 अपॉन 1 प्लस कोसेक थिटा माइनस कॉट थिटा. डिनोमिनेटर अपॉन डिनोमिनेटर कोसेक थिटा प्लस कॉट थिटा माइनस 1 अपॉन 1 माइनस कोसेक थिटा प्लस कॉट थिटा. आता तुमचं शोधायचं आलेलं जरा टर्म्स मागे पुढे झाले तर तुम्ही पुढच्या स्टेप मध्ये करून घ्या. बघा कोसेक प्लस कॉट प्लस 1 आहे का बघा. कोसेक प्लस कॉट प्लस 1 मागे पुढे पण आहे ना. खाली बघा 1 प्लस कोसेक मायनस कॉट. बघा 1 प्लस कोसेक मायनस कॉट आहे की नाही बघा. ओके. आता तिकडे बघा कोसेक प्लस कॉट मायनस 1 आहे, काय अडचण नाही. कोसेक प्लस कॉट मायनस 1, कॉट मायनस कोसेक प्लस 1. बघा कॉट मायनस कोसेक प्लस 1 आहे टर्म्स. फक्त अरेंज करा पुढच्या स्टेपला जे शोधत मध्ये. दस ते रिझल्ट डायरेक्ट प्रूव्ह झाला ना. LHS ना RHS, तो रिझल्ट आपण डायरेक्ट काढून दाखवायचा. अशा टाइपचे हे क्वेश्चन्स असतात. ओके. नाउ 16 क्वेश्चन. हा प्रॉब्लेम एक्सप्लेन करण्याआधी मी तुम्हाला थेरमॉन इक्वल रेशो जो आहे तो एकदा एका एक्झाम्पल मध्ये समजून सांगतो म्हणजे तुम्हाला शेवटच्या स्टेप्स कळतील. बघा 1/2 आणि 2/4 हे दोन रेशोज इक्वल आहेत की नाही बघा. 1/2 2/4 इक्वल आहेत. मग नेक्स्ट स्टेप मी बाय द थेरमॉन इक्वल रेशो समजा हे दोघं न्यूमरेटर्स ऍड केले म्हणजे 1 + 2 आणि खाली डिनॉमिनेटर 2 + 4 ऍड केले तर मिळणारा जो रेशो 3/6 आहे हा रेशो यालाही इक्वल असतो आणि या रेशोला पण इक्वल असतो.
शेवटी हाही 1/2 आहे की नाही सांगा. हा पण 1/2 आहे, हा पण 1/2 आहे, नवीन मिळालेला पण रेशो 1/2 आहे. म्हणजे या दोन्हीपैकी प्रत्येक रेशोला हा नवीन रेशो इक्वल असतो. म्हणून तिथं ईच रेशो इक्वल्स आपण जे म्हणतो ना, ईच रेशोचा अर्थ हा रेशो याला इक्वल आहे. मग हा याला इक्वल आहे म्हटलं तरी चालतं, हा याला इक्वल आहे म्हटलं तरी चालतं. याचा वापर करून आपण ह्याची लास्ट स्टेप पाहणार असतो. इथेही आयडेंटिटीतनं सुरुवात करायची आणि शो दॅटचे टर्म्स जे आहेत ते आपल्याला मिळवायचे. ठीक आहे, लेट स्टार्ट. बघा एकदा क्वेश्चन वाचून बघा. tan थीटा प्लस sec थीटा मायनस 1 अपॉन tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1. सुरुवात आयडेंटिटीने करतोय. वी नो दॅट 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल्स sec स्क्वेअर थीटा. आता मला इथं sec प्लस 1 हे बघा, मी मगाशी जे म्हणत होतो ना की एखादी कमी टर्म असते बघा, हे sec प्लस 1, त्याच्यावर लक्ष ठेवा. मग 1 ट्रान्सफर केला, देअरफॉर tan स्क्वेअर थीटा इक्वल्स sec स्क्वेअर थीटा मायनस 1. काय ट्रान्सफर करायचं ते याच्याकडे पाहत ठरवायचं बरं का, लक्षात ठेवा. हा, आता tan स्क्वेअरला मी tan इंटू tan लिहितोय, मी tan थीटा इंटू tan थीटा. RHS sec प्लस 1 इंटू sec मायनस 1 म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॅक्टर्स a प्लस b a मायनस b. ओके, आता तिकडे लक्ष द्या. या एका टर्मकडे बघा म्हणजे लगेच कळत. tan अपॉन sec प्लस 1, मी एक ब्रॅकेट इथे आणतो टॅनचा आणि एक टॅन पलीकडे म्हणतो tan थीटा अपॉन हे आणलं इथं sec थीटा प्लस 1. इकडं sec थीटा मायनस 1 अपॉन ह्यातले ट्रान्सफर केलेले tan थीटा. आता ह्या पार्ट कडे बघायला एकदा तुम्हाला एक टर्म मिळाली नाही, एक टर्म मिळाली नाही, मात्र इकडे लक्ष द्यायचं बघा. बाय द थिअरम ऑन इक्वल रेशोज, by the theorem on equal ratios, each ratio म्हणजे हा रेशो इक्वल्स बरं का. नंतर each ratio साठी मी काही लिहीन, एक तर हे लिहीन किंवा हे लिहीन. बघा इथं बघा, tan प्लस sec मायनस 1, मग न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर करा, tan थीटा प्लस sec थीटा मायनस 1 अपॉन डिनॉमिनेटर प्लस डिनॉमिनेटर करा, sec थीटा प्लस 1 प्लस tan थीटा इज इक्वल. आता ईच रेशोच्या जागी मी हे घ्यायचं का हे घ्यायचं तिथं बघून ठरवा. मग हे घेणार मी बघा, tan थीटा अपॉन sec थीटा प्लस 1 इज इक्वल. पाहिजे तसे टर्म जरा मागे पुढे अरेंज करा, वरती काय अरेंजमेंटची गरज नाहीये. tan थीटा प्लस sec थीटा मायनस 1 अपॉन हे बघा, हे टर्म जर अरेंज करूया, tan थीटा प्लस sec थीटा आणि प्लस 1. बघा ट्रू दॅट आलं की नाही बघा, शो दॅट. भले मागे पुढे म्हणजे साईड चेंज असू देत पण हे शो दॅटचे टर्म्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन थोडा वेगळा टाईप आहे पण समजेल तुम्हाला. कोसेक कॉट मधलेच टर्म आहे, तिकडे मात्र 1 मायनस साइन अपॉन कॉस असा पार्ट आहे. सुरुवात आयडेंटिटीने करूया. वी नो दॅट 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल्स कोसेक स्क्वेअर थीटा. 1 ट्रान्सफर केला की कोसेक स्क्वेअर थीटा काय ठेवू इकडं, तिथं कोसेक प्लस कॉट मायनस 1 आहे ना. बर ठीक आहे, कोस आणि तिकडं सोपं काय जाईल बघायला पाहिजे. 1 प्लस कॉट स्क्वेअर इक्वल्स कोसेक स्क्वेअर. RHS नक्की 1 मायनस साइनच आहे ना न्यूमरेटर मध्ये, 1 प्लस साइन आहे बघा, 1 मायनस साइन आहे काय. 1 मायनस साइन म्हणजे 1 अपॉन कोसेक केले की कोसेक मायनस 1. ओके ठीक आहे, चला जरा RHS सोडून बघितली ओरली पण असं मला ठीक. कसं आहे बघा, मी हे कसं सोडवतो बघा. 1 मायनस साइन म्हणजे काय सांगा, तर ते 1 अपॉन कोसेक, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन कोसेक मायनस 1 दिसतात. मग कोसेक मायनस 1 म्हणजे बघा हे 1 ट्रान्सफर केला पाहिजे. म्हणजे काय ट्रान्सफर करायचं हे जरा विचार करावा लागतो तिथं. ठीक आहे, कॉट स्क्वेअर थीटा ॲज इट इज
इक्वल्स हे झाले कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 हे ट्रान्सफर केले. ओके, आता ह्याला मी कॉट इंटू कॉट दोनदा लिहितो, कॉट थिटा इंटू कॉट थिटा. मी आता काय केलं परत सांगतोय बघा. RHS कडे पाहिलं आणि त्याला साईनला मी 1 कोसेक करून पाहिलं आणि ओरली क्रॉस मल्टिप्लाय कोसेक मायनस 1 दिसायला लागले. मग कोसेक मायनस 1 ज्या अर्थी दिसलं तरी हा 1 ट्रान्सफर केला की ह्याचे फॅक्टर्स कोसेक मायनस 1 कोसेक प्लस 1 पडतात. म्हणजे असा साधारण विचार असतो. तर कॉट इंटू कॉट दोनदा केलं. आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a प्लस b a मायनस b कोसेक थिटा प्लस 1 इंटू कोसेक थिटा मायनस 1 हे त्याचे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचे फॅक्टर्स पडले. ओके, आता यातलं एक ब्रॅकेट ट्रान्सफर करूया इकडे. कुठलाही चालतं, कुठलंही केलं जास्त सोयीचं. कोसेक प्लस कॉट मायनस 1. ठीक आहे, हे बघा हे एक ब्रॅकेट इथे आणलं म्हणजे कॉट थिटा अपॉन त्यातलं एक ब्रॅकेट आणलं कोसेक थिटा प्लस 1 आणि RHS मध्ये एक कॉट तिकडे नाहीच आहे म्हणजे कोसेक थिटा मायनस 1 अपॉन कॉट थिटा. ठीक आहे, आता पुढे पाहिजे थेरमॉन इक्वल रेशोज. ईच रेशो इक्वल्स. आता मी ईच रेशो जागी हा पण घेऊ शकतो आणि हा पण घेऊ शकतो. ईच रेशो मगाशी मी तेवढ्यासाठी एक्झाम्पल दाखवलं. ईच रेशो इक्वल्स बघा न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर सांगा कॉट थिटा प्लस कोसेक थिटा मायनस 1 न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर प्लस डिनॉमिनेटर. इथं जरा चेक करा शो दॅट मध्ये खाली प्लस 1 आहे की इथं बघायला असेल असं मला वाटतंय खाली प्लस 1. ओके, डिनॉमिनेटर प्लस डिनॉमिनेटर म्हणजे कोसेक थिटा प्लस 1 प्लस कॉट थिटा. आता ईच रेशोच्या जागी मी ही टर्म घ्यायची का ही टर्म घ्यायची तर ही साधारण RHS मध्ये 1 मायनस साइन आणि इथं दाखवलंय बघा मी कोसेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग ईच रेशो जागी मी हा पार्ट घेणार आहे. therefore cosec theta minus 1 upon cot theta equals जरा अरेंजमेंट हा बघा cosec plus cot minus 1 cosec plus cot minus 1 cosec plus cot plus 1 cosec plus cot plus 1. ठीक आहे, आता मी हा पार्ट कंटिन्यू करतो. हे तुम्ही असंच लिहित यायचं शेजारी. कोसेक थिटाला मी 1 अपॉन साइन थिटा मायनस 1 केलं आणि याला कॉस थिटा अपॉन साइन थिटा केलं आणि हे आहे तसं तुम्ही लिहून काढायचं आहे. मी लिहित नाही आता पण समजून घ्या. हे आहे तसं लिहून काढायचं आहे तसं. आता वर क्रॉस मल्टिप्लाय करावं 1 मायनस साइन आणि अपॉन साइन आणि इथले अपॉन साइन कॅन्सल. वर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय झालं सांगायचं बघा 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा त्याला अपॉन साइन थिटा आहे आणि खाली कॉस अपॉन साइन आहे त्यातला अपॉन साइन कॅन्सल झाला आणि कॉस शिल्लक राहिला आणि इज इक्वल टू हे तुमचे RHS आहे ना ते ऍज इट इज. बघा हे आता लिहितो मी. काय सांगा कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मायनस 1 आणि बघा हे खाली कोसेक थिटा प्लस कॉट थिटा प्लस 1 आलं का बघा. साइड असे चेंज आहेत पण आलं शो दॅटची काय असेल. ओके ओके, नाउ लास्ट क्वेश्चन त्यातला 18th. हाच सेम आत्ताचाच टाइप आहे. कोसेक कॉट तिकडेही कॉट कोसेक आहे सगळं. मी आयडेंटिटीने सुरुवात केली 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स कोसेक स्क्वेअर थिटा. पुन्हा एकदा मला हा फॅक्टर बघा कोसेक मायनस 1 फॅक्टर दिसला तर 1 ट्रान्सफर करून ह्यात तो फॅक्टर मला दिसू शकतो म्हणजे असा विचार करायचा असतो पहिल्यांदा. मग आता हे जे कॉट स्क्वेअर आहेत की नाही त्याला मी कॉट इंटू कॉट लिहिणार आहे. कॉट थिटा इंटू कॉट थिटा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a प्लस b a मायनस b कोसेक थिटा प्लस 1 कोसेक थिटा मायनस 1. ओके, एक ब्रॅकेट ट्रान्सफर करून घ्यायचं कॉटच्या खाली ते बघा तिथं आणि हे कॉट पलीकडे न्यायचं म्हणजे कॉट थिटा अपॉन त्यातलं कोसेक थिटा मायनस 1. ठीक आहे, RHS कोसेक थिटा प्लस 1 अपॉन यातले कॉट थिटा. आता बाय द थेरमॉन इक्वल रेशोज
by the theorem on equal ratios. Each ratio equals. मग each ratio मध्ये मी हा घेईन किंवा हा घेईन, कुठलाही घेईन. बघ, कोसेक प्लस कॉट प्लस 1, न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर, कॉट थीटा प्लस कोसेक थीटा प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटर प्लस डिनॉमिनेटर, कोसेक थीटा मायनस 1 प्लस कॉट थीटा. आता ईच रेशोच्या जागी मी हे घेणार आहे. लक्ष तिकडे द्या, म्हणजे कळेल. कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा मायनस 1 इज इक्वल टू, अरेंजमेंट जरा मागे पुढे, कोसेक प्लस कॉट प्लस 1, तिकडे बघा, कोसेक प्लस कॉट प्लस 1, तिकडे कॉट प्लस कोसेक मायनस 1, कॉट प्लस कोसेक मायनस 1, हेन्स प्रूव्ड. जे आम्ही शोधायचं चालू का बघा. ओके, दस आपण आता इथे ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक लेसन आपण तो इथं संपवलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट पिरियडमध्ये आपण न्यू लेसन चालू करणार आहे आणि मी याचे तुम्हाला MCQs देखील हळूहळू त्या ग्रुपवरती पाठवत जाईल.